काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसतंय। राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालाय। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेत महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य केलंय। राज्यात प्रचंड वेगानं रुग्णवाढ होत असून आरोग्य सेवांवर भार पडू लागलाय। अचानक झालेल्या रुग्णसंख्येच्या विस्फोटानं बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालाय। महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नये म्हणून केंद्रानं साठा असलेल्या कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला। महाराष्ट्र सरकार ने कहा कि सरकार सीधे आपसे लेना चाहती है। जैसे ही ये जानकारी उन लोगों ने केंद्र की सरकार को दिया, केंद्र की सरकार ने कहा कि आप महाराष्ट्र सरकार को सीधे देंगे तो आप पे कार्रवाई होगी। हमें लगता है ये रवैया घातक है। देश में लोग दवा बिना मर रहे हैं। 20 लाख इंजेक्शन एक्सपोर्ट नहीं हो सकते, कोई पॉलिसी सरकार नहीं बना पा रही है। महाराष्ट्र सरकार खरीदना चाहती है तो बेचने वालों को रोका जा रहा है। हमें लगता है ये कौन सा रवैया केंद्र की सरकार अपना रही है? क्या ये भेदभाव का रवैया है? क्या महाराष्ट्र में रहने वाले भारत में हैं कि नहीं, ये केंद्र की सरकार को बताना पड़ेगा। अगर केंद्र सरकार ने इसी तरह का दूजा भाव का रवैया अपनाया तो हमें लगता है कि महाराष्ट्र की और देश की जनता देख रही है। हमारे पास और कोई दूसरा चारा नहीं। हमने हमारे जो फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के मंत्री हैं उनसे चर्चा की है। उन्हें कहा है कि कहाँ कहाँ ये स्टॉक है जानकारी लीजिए और सारा मामला सीज करके लोगों में तकसीम कीजिए। अगर इसी तरह से केंद्र रवैया अपनाएगी तो राज्यों को भी कानून के तहत जो अधिकार है उसके तहत कार्रवाई करके अपने लोगों की जान बचाने के लिए काम करें। त्याला उत्तर देताना भ्रष्ट आणि स्वार्थी महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातील जनता सारे भोगत असल्याची टीका रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली होती। या राजकीय संघर्षात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे। महाराष्ट्रातील भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षांच्या खासदारांवर निशाणा साधलाय। ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत असं उत्तर देण्यात येतं। रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका असं सांगितलं जातं। दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे असा सवाल करत टीकास्त्र डागलाय। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांच्यावर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे। एक फोटो ट्विट केला असून त्यावर दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे असंही काँग्रेसनं म्हटलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।